नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहे उन्हाळी टोमॅटो लागवड व टोमॅटो व्हरायटी व त्याचे खत नियोजन. तर लोकप्रिय जाती कोणत्या आहेत तर 2048 ही पहिली आणि अलीकडच्या काळात शाहू व्हरायटी खूप प्रसिद्ध झाली आहे. तर लागवडीसाठी कसे नियोजन करावे हे आपण बघणार आहोत. तर शेताची नांगरट करून त्यानंतर 10-12 दिवसांनी रोटर मारून रानातील काडी व कचरा ढेकळे बारीक करून घ्या. नंतर टोमॅटोच्या व्हरायटीनुसार भोत सोडण्यासाठी आखणी करून घ्या. आखणी करताना चुना पावडर वापरण्याऐवजी सिंगल सुपर फॉस्फेट पावडर वापरा. त्यामुळे काय होईल तर रानातील माती भुसभुशीत होईल व मुळीसुद्धा चांगली चालेल व फॉस्फेट आणि सल्फरचा पुरवठा पिकास होईल. यासाठी एकरी साधारण 1 ते 2 पोते पावडर आपण वापरू शकतो. त्यानंतर त्याच लाईनवर शेणखत टाकून घ्या व भोत सोडा. ठिबक सिंचनासाठी व्यवस्था करून सीझननुसार मल्चिंग पेपर टाका. मल्चिंग पेपरला साधारण 1.5 फुटावर झिगझॅग पद्धतीने होल मारून घ्या. ज्या शेतकऱ्यांना वॉटर सोल्युबल खते वापरायचे आहेत त्यांनी भोत तयार करताना भेसळ डोस नाही टाकली तरी चालेल. परंतु ज्या शेतकरी बांधवांना अजिबात वॉटर सोल्युबलची खते वापरत नाहीत किंवा कमी वापरतात त्यांनी भेसळ डोस आवश्यक टाकावे. त्यासाठी आपण वेगवेगळे कॉम्बिनेशन वापरू शकतो. तर मित्रांनो, एकरी डोस आपण किती घ्यावा हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर 18-46 100 किलो, MOP 50 किलो व मिक्स कॉम्बी 42 किलो किंवा याच्यापेक्षा वेगळा तर 10-26-26 100 किलो व मिक्स कॉम्बी 42 किलो. या दोन्हीपैकी आपण कोणताही डोस वापरला तरी चालेल. हा डोस आपण बोधावरती भरून घेतल्यानंतर लागण करताना अगोदर 2 तास पाणी सोडा व लागण करून घ्या, म्हणजे झाडाला ओलावा सुद्धा मिळेल. तर आपल्या झाडांची वाढ चांगली होण्यासाठी व आपले झाडांची मर होऊ नये म्हणून आपण त्याच दिवशी ह्युमिक ॲसिड एकरी 1 किलो व 19-19 2 किलो 200 लिटर पाण्यात टाकून ड्रिंचिंग करून घ्या. नंतर 2 ते 3 दिवस वापसा येईपर्यंत पाणी देणे किंवा ड्रिंचिंग करणे टाळावे. त्यानंतर दुसरी ड्रिंचिंग 22 टिन 250 ग्रॅम किंवा रोको 250 ग्रॅम 200 लिटर पाणी घेऊन ड्रिंचिंग करून घ्या. नंतर वापसा आल्यावर 1 तास पाणी सोडा. रोपे लहान असताना पाणी अजिबात जास्त सोडू नये. पाणी जास्त झाल्याने त्या झाडाची मुळे कुजायला सुरू होतात व रोपांची मर होते. तर रोपांच्या बुडावर रिंग पडून रोपे मरू नयेत म्हणून दुसऱ्या ड्रिंचिंग नंतर बुडाजवळ माती भरून घ्यावी किंवा दुसऱ्या ड्रिंचिंगमध्ये ॲक्ट्राचा वापर एकरी 250 ग्रॅम प्रमाणे करावा. सदर औषधे आपण कोणत्याही कंपनीची वापरू शकता. तर टोमॅटोवरती कोणकोणते रोग लवकर येतात हे आपण पाहणार आहे. तर टोमॅटोवरती साधारणपणे पर्णगुच्छ लवकर येणारा करपा, मर रोग हे बुरशीजन्य रोग येतात व फुलकिडे, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फळे पोखरणारी अळी, नागअळी या किडींचा प्रादुर्भाव होतो. तर बऱ्याच वेळी या पिकास नेमॅटोडचा प्रादुर्भाव सुद्धा होऊ शकतो. जे आपण काही टोमॅटोवरती येणारे रोग पाहिले तर याच्यावर आपण काय ट्रीटमेंट घेणार आहे तर हे मी पुढे सांगणार आहे. तर त्याआधी बघूया आपण टोमॅटोमध्ये व्हरायटीमध्ये 2048 जातीला आपल्याला तारकाठी करून सुतळी बांधावी लागते. तर शाहू व्हरायटीला कोणत्याही फाउंडेशनची गरज नसते, त्यामुळे ते आपल्याला जास्त नफा मिळवून देते व खर्चही आपला कमी होतो. तर या शाहू व्हरायटीला फाउंडेशन केल्यास फुलकळीचे प्रमाण कमी होते व परिणामी उत्पन्नात घट होते. तसेच शाहू व्हरायटी फारशी रोग व किडींना बळी पडत नाही व त्याच्यावर कोणताही रोग लवकर अटॅक होत नाही व फळे वजनदार, टणक व लांबच्या वाहतुकीसाठी टिकाऊ असतात. तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी कमी खर्चात जास्त नफा मिळवायचा असेल तर आपण शाहू व्हरायटीसुद्धा लावू शकतो. कमी खर्चात जास्त नफा म्हणून ही जात प्रसिद्ध आहे. तर आता आपण रोग व किडींची माहिती पाहू. तर पहिला म्हणजे पर्णगुच्छ. हा रोग पांढऱ्या माशीपासून पसरतो व पानावरती बाजूस वाळलेली दिसतात. तसेच झाडी खुज्जी राहून पर्णगुच्छासारखे दिसतात. लवकर येणारा करपा. यामध्ये पाने पिवळी असतात व खोडांवर व पानांवर लालसर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात.
तर यामध्ये आपण 2 ते 3 प्रकारची औषधे वापरू शकतो. ती म्हणजे ॲझॉक्सिट्रॉबिन 23% SC 1 मिली किंवा किटाझिन 48% EC 1 मिली किंवा 2-ब्रोमो 2-नायट्रोप्रोपेन 1,3 डायोल म्हणजे बॅक्ट्रासिन किंवा बॅक्ट्राकेअर 40 लिटर पाण्यासाठी 20 ग्रॅम वापरणे. तर पुढचा म्हणजे मर रोग. तर पाण्याच्या शिरा रंगहीन होऊन पाणी पिवळी पडतात, तर पेशी तपकिरी होऊन कुजतात व अन्न पुरवठा खंडित होऊन झाड मरून जाते. तर अशा रोगासाठी आपण काय उपाय करावा हे आपण पाहणार आहोत. तर यामध्ये आपण थायोफिनेट मिथिल 38% व 1 ग्रॅम अधिक कासोबामायसिन 2 ते 3 मिली याप्रमाणे फवारणी करून घ्यावी, म्हणजे आपला मर रोग हा थांबेल. व तसेच पुढचं म्हणजे फुलकिडे, पांढरी माशी, मावा, तुडतुडे यामध्ये आपल्याला काय परिणाम दिसून येतो झाडांमध्ये, तर पानांच्या कडावरील बाजूस वाळतात व झाड निस्तेज दिसते. म्हणजे समजून जावे की आपल्या झाडांमध्ये फुलकिडे, पांढरी माशी याचा प्रादुर्भाव झालेला आहे. तसेच विषाणूजन्य रोगांचा प्रसार वाढतो. यासाठी बायोफ्रिनेथ्रिन 10% EC 1.24 मिली अधिक असिटामाप्राइड 20% SP अर्धा ग्रॅम अधिक नीमतेल 1 मिली अशी फवारणी करावी. तसेच अधूनमधून इमिडाक्लोप्रिड 17.8% किंवा 30.5% अर्धा मिलीप्रमाणे बुरशीनाशकाबरोबर फवारणी करावी. पुढचा रोग म्हणजे फळे पोखरणारी अळी. ही अळी हिरवी, काळपट किंवा फिकट गुलाबी रंगाची असते. तसेच प्रादुर्भाव झालेल्या मोठ्या प्रमाणावर नुकसान करते, त्यामुळे आपण तिचे नियंत्रण करणे हे गरजेचे असते. यासाठी पीक तणविरहित ठेवावे. यासाठी आपण लॅम्बडा सायलोथ्रिन 5% EC 1 मिली किंवा हमला 1 मिली किंवा डेलिगेट अर्धा मिली अशी फवारणी करावी. अळीसाठी बाजारात इतर अनेक कीटकनाशके उपलब्ध आहेत. तर 6वा म्हणजे नाग अळीसाठी आपण R303+ 1 मिली किंवा इमामेथ्रिन बेन्झोएट 4% अर्धा ग्रॅम सकाळी लवकर अगदी दिवस उगवताच फवारावे, म्हणजे रोग नियंत्रणात राहतो, कारण सकाळी ही अळी सक्रिय असते. तर मित्रांनो, आपण टोमॅटोमध्ये पांढऱ्या माशीचे प्रमाण वाढल्यास फुलकळी सेटिंग न होताच वाळून जाते व त्याचे फळात रूपांतर होत नाही, किंवा बुरशीनाशकांमध्ये कीटकनाशकांचे प्रमाणाचे अतिरेक झाला तर त्यामुळे पीक वाया जाण्याची भीती असते. तर आपण औषधांचा वापर हा प्रमाणातच करावा, म्हणजे आपल्या पिकामध्ये तसा प्रादुर्भाव दिसून येणार नाही. तसेच मित्रांनो, आपण बघतो की पांढरी माशी, तुडतुडे, किडे, चिलटे यांचा प्रादुर्भाव झाडांवर जास्त दिसून येतो. तर त्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजेत, तर अलीकडच्या काळात आपण चिकट ट्रॅप मिळतात, त्याच्यामध्ये पांढरी माशी, तुडतुडे हे चिकटून बसतात व तसेच फळमाशीसाठी असे हे ट्रॅप लावले जातात. हे फळमाशीचे ट्रॅप आहेत. याच्यामध्ये एकदा माशी आत गेली की ती मरून पडते व आपल्या पिकाचे संरक्षण होते. तर मित्रांनो, ही माहिती बघितलेली आपण टोमॅटोमधील रोगांवरचे नियंत्रण कसे करावे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे आपण टोमॅटो पिकाचे खत नियोजन, फळ सेटिंग, फुगवण, वजन व आकर्षक रंग याबद्दल माहिती पुढील व्हिडिओमध्ये घेऊयात. अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे सर्वात अगोदर ही नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. व तसेच आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही उपयोगात येईल. धन्यवाद.